दर्जात मधुमेहाच्या विकाराने त्रस्त मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला। या धक्क्याने अनावधानाने मृताच्या आईने डॉक्टरांवर हात उगारल्याने मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आईविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। शासकीय रुग्णालयात मंगळवारी दुपारी 1:15 वाजलेच्या सुमारास हा प्रकार घडलाय। सुफिया दस्तगीर पठाण वय 12 राहणार करजगी तालुका अक्कलकोट असे मृत मुलीचे नाव आहे। MD तय्यब असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव असून त्यांच्या फिर्यादीनुसार मृत मुलीच्या आई अमिना पठाण विरुद्ध राहणार करजगी तालुका अक्कलकोट यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय। अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील सुफिया दस्तगीर पठाण वय 12 ही मुलगी मधुमेहाच्या विकाराने त्रस्त होती। तिला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने सोलापुरातील एका खासगी दवाखान्यात 16 ऑगस्ट रोजी तिला दाखल करण्यात आलं होतं। येथे प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी तिला 17 ऑगस्ट रोजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी दुपारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। यावेळी नातेवाईकांमध्ये वादविवाद झाला व मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने तिच्या आईचा डॉक्टरावर हात उगारला गेल्याने डॉक्टरच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सदर बाजार पोलिसांकडून सांगण्यात आले। तर पुढील तपास पोलीस करीत आहेत। माझं नाव डॉक्टर योगीराज आहे। मी इथं निवासी डॉक्टर म्हणून काम करतो। सध्या दुपारी 1:15 दरम्यान एक घटना अशी झाली की गेले 3 दिवस आपल्या इकडं पीडियाट्रिक्समध्ये एक पेशंट ॲडमिट होता, 12 वर्षाचा आहे। कंडिशन खराब होती हे नातेवाईकांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत की कंडिशन खराब आहे, सुधारती आहे का, जे आहे ते त्यांना टाईम टू टाईम अपडेट देत जाते, त्यांचं कन्सेंटसुद्धा घेतलं जात होतं। आज दुपारी पेशंटची तब्येत खराब झाली आणि पेशंट एक्सपायर झालं। ह्याची इन्फॉर्मेशन नातेवाईकांना दिली आणि नातेवाईकांपैकी एक महिला आली आणि त्यांनी जो ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याच्यावरती मारहाण केली। त्यांचा कॉलर पकडला गेला, त्यांना कानाखाली वाजवायचा प्रयत्न केलेला आहे, शिव्यागाळ पण झालेला आहे। नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जज्बात में हो जाता है म्हणून। प्रॉब्लेम असा आहे की आम्ही इथं सेफ्टीसाठी भांडतोय, पण 24 तास एमर्जन्सी सुविधा उपलब्ध करून तरीसुद्धा आमच्यावरती अशा गोष्टी होत आहेत। तर आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, बाकी आमची दुसरी काही मागणी नाही आहे। त्यांच्यावरती कार्यरीत आणि कायदेनुसार FIR सुद्धा करण्याची प्रोसेस चालू आहे सध्या। तुम्ही अहोरात्र मेहनत करताय, परंतु नातेवाईकांचा असं देखील आरोप आहे की मरण्या अगोदर, बेबी मरण्या अगोदर डॉक्टरांना आम्ही कल्पना दिली होती, काहीतरी ब्लड शुगर लो झालेली आहे त्यांनी तुम्हाला ट्रीटिंग डॉक्टर जो आहे त्यांना त्यांनी कल्पना दिली होती की मुलीचा शुगर जो लो होत आहे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या। त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की आम्हाला दुसरा व्याप भरपूर आहे, तुमची एकटी मुलगीच या ठिकाणी पेशंट नाही, भरपूर पेशंट्स आहेत, आम्हाला सगळ्यांकडं बघावं लागतं असं म्हणून गेल्यानंतर ती मुलगी दगावलेली आहे। त्या मुलीकडं ह्यांनी डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे ती मुलगी दगावली असं त्या मुली। हे बघा, त्या मुलीला जो आजार झाला होता त्या आजारामध्ये तिला विविध जी श्वसन संस्थेचा जो आजार आहे तो पण झाला होता। ती व्हेंटिलेटरवर होती आणि तिच्या मेंदूमध्ये सुद्धा इन्फेक्शन झालं होतं। 12 वर्षाची ती मुलगी होती, व्हेंटिलेटरवर होती, तिचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नव्हता। गेले 3 दिवस डॉक्टर अहोरात्र मेहनत घेऊन तिचं दर 1 आवरली मॉनिटरिंग त्या PICUमध्ये सुरू होतं। असं असताना 1 आवरली मॉनिटरिंग सुरू असताना रिलेटिव्हनी येऊन सांगणं की बाबा तुम्ही डॉक्टर आमच्या पेशंटची BSL चेक नाही केली, तर ती चेक केलेली असते। प्रत्येक गोष्ट जी आहे ते आमचं WhatsApp ग्रुप आहे, त्याच्यावरती प्रत्येक तासाला ती गोष्ट पडलेली असतात। सिनियर असतील, लेक्चरर असतील, हेड ऑफ युनिट असतील, ती गोष्ट चेक करतात। कुठल्याही पेशंटकडे असं दुर्लक्ष होत नाही। माझं हे म्हणणं आहे की नातेवाईकांना जो गैरसमज झाला असेल ती त्यांची चूक आहे, कारण की छोट्याशा जीवांसंग आम्ही जर इथं बसलोय, छोट्याशा जीव असो किंवा मोठ्या माणसाचा जीव असो, आम्ही त्यांच्या संग खेळ करत नाही आहे। आम्ही इथं जीव वाचवण्यासाठी बसलोय, दिवस रात्र मेहनत करतो लिटरली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.